नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। स्वारगेट बस डेपोच्या शिवशाही बसमध्ये झालेले लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणाच्या खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात 923 पानांचं दोषारोपपत्र दाखलही करण्यात आलंय। राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठकांचा धडाका सुरू आहे। विविध कामांच्या निमित्त या बैठकी आणि भेटी होत आहेत। याच पार्श्वभूमीवरती काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पुण्यात एक बैठक पार पडली। या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये साखर उद्योगाविषयी चर्चा झाली असून ऊस शेती आणि साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा झाली होती। त्यांच्या या बैठकीनंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांना या भेटीविषयी विचारलं असताना कामाच्या निमित्तानं अशा भेटी होत असतात असं उत्तर त्यांनी दिलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता, तर त्यावर त्यांनी प्रश्न बगल दिली। राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असणारे राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचं आकस्मिक निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। मनाली राजेंद्र घनवट यांनी काल पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारही करण्यात आलाय। मात्र त्यापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी म्हटलंय की मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय अंजली दमनिया यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या निमित्तानं धनंजय मुंडे आणखी एका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या गांधी घराण्याचे निष्ठावान मानले जाणारे पुणे जिल्ह्यातील भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत थोपटे यांनी त्यांचे समर्थक भाजपचा झेंडा हातात घेतला असून थोपटे यांच्या पक्षांतराच्या निर्णयानं पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे। दीनानाथ रुग्णालय प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आलाय। मात्र अहवालातील निष्कर्षानुसार मंगेशकर रुग्णालयाला आधी क्लीन चिट देण्यात आली होती। मात्र ससूनच्या चौकशी अहवालावर पुणे पोलिसांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ससूनने एका दिवसात दुसरा अहवालही सादर करून डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडून वैद्यकीय हलगर्जी झाल्याचं नमूद करण्यात आलं असून ससूनच्या रुग्णालयाच्या फेर चौकशी अहवालात घैसास यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला होता। त्यामुळे पोलिसांनी उपस्थित केलेले मुद्दे ससून रुग्णालयाने आधीच विचारात घेतले नसल्याचं स्पष्ट झालंय। पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांना डिजिटल माध्यमातून अधिक पारदर्शक, सक्षम व गतिमान सेवा पुरवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे। याच पार्श्वभूमीवर नव्याने विकसित करण्यात आलेल्या महापालिका संकेतस्थळाचं लोकार्पण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांच्या हस्ते करण्यात आलंय। हे संकेतस्थळ आता सर्व नागरिकांसाठी अधिकृतपणे खुलं करण्यात आलं असून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सर्चच्या माध्यमातून ChatGPTचा वापर आता करता येणार आहे। गेल्या वर्षी पुण्यातील कल्याणी नगरमध्ये बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवली आणि दोघांचा जीव घेतला होता। त्याच पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या 2 डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। महिलेला धमकावून जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या हडपसरमधील सय्यदनगर भागातील गुंड टिपू पठाण यांच्यासह साथीदारांविरुद्ध मकुका कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले। टिपू पठाण याची हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत आहे। खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, खंडणी मागणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध दाखल आहेत। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न वारंवार विचारण्याची वेळ आता आली आहे। अशातच पुण्यातील गुन्हेगारांना चाप बसावा आणि वाढते गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे। यात आता तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत पुण्यातील गुन्हेगारांच्या घरांचे गुगल मॅपिंग पुणे पोलिसांनी करण्याची महत्त्वाची योजना आखली आहे। शहरात वाढत्या स्ट्रीट क्राईमवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी ही महत्त्वाची योजना हाती घेतली असून गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची त्यांचे गुगल मॅपिंग करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली। पुण्याच्या पाषाण सर्कल भागात नशेत धुंद असलेल्या 5 जणांच्या टोळक्यानं केवळ हॉर्न वाजवला म्हणून एका पती पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित दाम्पत्यानं वाहतूक कोंडीमुळे वाहनाचा हॉर्न वाजवला होता।
या गोष्टीवरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली आणि त्यानंतर हातघाईवर येत दोघांना बेदम मारहाण केली। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।